नवरा बायकोचं प्रेम बघून सासूने जळावं तसं हे पातेलं जळालं होतं. काळं कुट्ट झालं होतं. खूप घासलं पण निघतच नव्हतं. म्हणलं आता काय करावं? याला 10-15 मिनटं वाया घालवण्यापेक्षा काहीतरी आयडिया काढावी लागेल. फ्रीजकडे गेले. "दे बाबा थोडासा तुझा बर्फ. असाच तर फुकटचाच आलेला आहे तो. तू थोडा कामासाठी थोडी बनवलेला आहे तो." घेतला त्याचा ओरबडून सगळा बर्फ. कारण कुठली पण गोष्ट गरम झाली असेल तर त्याला थंडच करावी लागते. परत गरम करून उगाच टाईम वाया घालवण्यात काय अर्थ नाही आहे. म्हणून बर्फ टाकला त्याच्यामध्ये आणि चमत्कारच झाला. मला एक अपेक्षितच नव्हतं की इतक्या पटकन ते निघून जाईल. बर्फ टाकला आणि थोडासा हात फिरवला, तर खरंच ते इतकं चिकट झालेलं होतं, काळं कुट्ट झालेलं पातेलं. 5 मिनिटाच्या आतच, म्हणजे 2च मिनिटामध्ये ते एकदम स्वच्छ झालं. मला अपेक्षितच नव्हतं. खूप स्वच्छ निघालं होतं. 2 थेंब लिक्विड टाकलं, विम लिक्विड टाकलं आणि स्वच्छ करून घेतलं. आज खरंच खूप भारी वाटलं, की काहीतरी आयडिया कामाला आली. पातेलं खूप स्वच्छ झालं होतं. पटकन जुईला दुसरं काहीतरी खायला बनवलं आणि जुईला खाऊ घालावं म्हणलं. तोपर्यंत जुई शेजाऱ्यांच्या इथं. तिथं जाऊन तिला खाऊ घातलं. इतकी रिलॅक्स बघत बसली होती. मस्त वाटतं हां, तिला असं खाताना बघून. खूप समाधानी वाटतं. ती खूप गोड हरकती करते आता बड्डे झाल्यापासून. मग आज माझ्या हसबंडची फर्माईश होती गुलाबजामुन बनवायची. गुलाबजामुन खायचे होते त्यांना. 4 वाजले होते, पण म्हणलं बनवून घ्यावे म्हणजे ते येईपर्यंत थोडेसे मुरतील आणि खायला चांगले लागतील. जेवताना पण त्यांना द्यायचे होते. मग गुलाबजामुनच्या पीठमध्ये थोडंसं दूध घातलं, मळून घेतलं. एका गॅसवर पाक करायला ठेवला आणि एका गॅसवर तेल गरम करायला ठेवलं. गोल गोळे बनवून ठेवले. तोपर्यंत जुई झोपली होती, म्हणून मला हे सगळं काम करता आलं. जुई जागी असती तर मला काहीच करता आलं नसतं. एकदम मस्त खरपूस तळून घेतले आणि इतके सुंदर झाले होते गुलाबजामुन. खरंच खूप छान झाले होते. पाकात टाकले, मस्त पाक शोषून घेतला होता त्यांनी आणि खूप छान पण लागत होते. पेजवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.